नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे मिनिमम पेन्शनबाबत अपडेट। 7,500 रुपये देण्याबाबत मोदी सरकारचा मूड काय? लवकरच चांगली बातमी मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, निवृत्ती वेतनधारक EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन रकमेत दीर्घकाळापासून वाढ होण्याची अपेक्षा करत आहेत। सध्या EPS 95 पेन्शन योजनेत किमान 1,000 रुपये पेन्शन मिळते, पण कामगार संघटना, पेन्शनधारक संघटना आणि लोकप्रतिनिधी सरकारला गेल्या काही महिन्यापासून ही मर्यादा वाढवण्याचा आग्रह करत आहेत, ज्याच्यावर सरकारने संसदेत उत्तर दिले आहे। EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये करू शकते, असे अनेक वृत्त आपण ऐकले किंवा वाचले असतील। अनेक कर्मचारी संघटना आणि संसदीय समिती ही वाढ करण्याच्या विनंती करत आहेत, पण सरकार आतापर्यंत यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नव्हते, त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते। मात्र आता सरकारने संसदेत यावर प्रतिक्रिया दिली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की पेन्शन वाढवण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। होय, जोरदार मागणी होत आहे, पण अद्याप किमान पेन्शन वाढीचा अजूनही आढावा घेतला जात आहे। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPFO कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 चालवत आहे। सध्या EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1,000 रुपये आहे, पण बऱ्याच काळापासून कामगार संघटना, पेन्शनधारक संघटना आणि लोकप्रतिनिधी सरकारकडे ही रक्कम वाढवण्याची मागणी करत असून काही संघटनांनी EPS अंतर्गत किमान पेन्शन दरमहा 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारकडे ठेवला आहे। तेव्हापासून सरकार EPS अंतर्गत पेन्शनची रक्कम दरमहा 7,500 रुपये करू शकते का, यावर चर्चा सुरू असून आता संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। खासदार वायको आणि M षणमुगम यांनी किमान पेन्शनवर अनेक प्रश्न विचारले। त्यांनी सरकारला विचारले की EPS 95 मध्ये किमान पेन्शन वाढवण्याची मागणी सरकारसमोर बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे का? जर हो तर सरकार कधी निर्णय घेईल? विशेषतः कामगार संघटनाकडून वाढता दबाव आणि न्यायालयीन निर्णय लक्षात घेता खासदारांनी असाही प्रश्न उपस्थित केला की जेव्हा कॉर्पस फंड आणि अघोषित निधीमध्ये पुरेसे पैसे उपलब्ध असतात तेव्हा EPF पेन्शन वाढवण्यात कोणते अडथळे येतात? या प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने संसदेत सांगितले की EPS 95 अंतर्गत विद्यमान किमान पेन्शन वाढवण्यासाठी कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधीसह विविध भागधारकांकडून अर्ज मिळाले आहेत। या निधीचे वार्षिक मूल्यांकन EPS 1995 च्या परिच्छेद 32 अंतर्गत केले जाते आणि 31 मार्च 2019 रोजीच्या निधीच्या मूल्यांकनानुसार विमांकीय तूट आहे। याआधी 2014 मध्ये EPS अंतर्गत किमान पेन्शन बजेट सपोर्ट वापरून 1,000 रुपये करण्यात आले, तेव्हापासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।